नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शिंदखेडा नगर पंचायतीसाठी महाविकास आघाडीतर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन करीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल। व्यावसायिकास मारहाण करीत त्याच्याकडून 2 लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी 5 जणांवर धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर सरकारच्या दडपशाहीमुळे पोलिसांनी नोंद केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी। शिंदखेडा नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन करीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल। शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट संचलित सर्व शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न। आणि पारोळा रोडवरील शेतकरी पुतळ्याजवळ रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या खड्ड्यात माल वाहतूक करणारा ट्रक फसला, मोठा अपघात टळला। आता बातमीपत्र विस्ताराने। शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीचे नामांकन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीतर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन करीत नगराध्यक्ष पदासाठी विजय चौधरी आणि नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीचे नामांकन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले। महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना उभाटा गट यांच्यातर्फे शहरातून जोरदार रॅली काढीत शक्ती प्रदर्शन करीत नामांकन पत्र दाखल करण्यात आले। महाविकास आघाडीतर्फे नगराध्यक्ष आणि सर्व 17 प्रभागात नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल करण्यात आले। नगराध्यक्ष पदासाठी विजया चौधरी यांनी नामांकन पत्र दाखल केले। गेल्या महिन्याभरापूर्वी सत्ताधारी पक्षाला एकतर्फी वाटणारी निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बहुरंगी आणि अटीतटीची होणार असे वातावरण निर्माण झाले आहे। निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार नितीन देवरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फागणेकर, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आरे हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते। दिनांक 18 नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे। नामांकन पत्र दाखल करताना खासदार डॉक्टर शोभा बच्छा व विरोधी पक्षनेते सुनील चौधरी यांनी शिंदखेडा शहरातील विकास खुंटला असल्याची जोरदार टीका करत त्यासाठी महाविकास आघाडी 100% निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला। या प्रसंगी खासदार डॉक्टर शोभा बच्छा, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजया प्रल्हाद चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते कामराज निकम, महिला जिल्हाध्यक्ष उज्ज्वला पाटील, धुळे जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रमोद सिसोदे, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दीपक ऐरे, भारती सुनील चौधरी, हिराबाई दीपक ऐरे, युवा नेते राहुल पाटोळे, शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, तालुका प्रमुख गिरीश देसले, सर्जेराव पाटील, नंदकुमार पाटील, प्रवीण पाटील, आनंदराव पाटील, डॉक्टर शांताराम पाटील, गुलाबराव पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सकाळपासून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उत्साहाने रॅलीने फॉर्म भरण्यासाठी या नगर परिषदेमध्ये या ठिकाणी ते आलेले आहेत। आणि मला अतिशय आनंदाने सांगावंसं वाटतं की अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। आणि जे काही 17 प्रभाग आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत। नगराध्यक्ष पदाचे आमचे उमेदवार सन्माननीय विजया प्रल्हाद चौधरी यांनी देखील फॉर्म भरलेला आहे। आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार नगराध्यक्षांसह त्या ठिकाणी निवडून येतील असा आम्हा सर्वांना विश्वास आहे। मंत्री जगदीप रावलांच्या विकासाचे मुद्दे हा एकमेव विषय आहे। आणि सगळ्यांना कल्पना आहे की प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे। महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने कामं व्हायला पाहिजे होती ती पूर्ण झालेली नाही आहेत। आणि आमची सत्ता आल्यानंतर निश्चितपणे आम्ही विकासाच्या कामांना प्राधान्य देऊ आणि भ्रष्टाचार मुक्त वातावरण त्या ठिकाणी निर्माण करू आणि मतदारांना, जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न काय नेमकं सध्या वातावरण? शिंदखेडा नगरपंचायतला 2013 पासून स्थापन झाली तेव्हापासून भारतीय जनता पार्टी आणि जे आता गटतटाचे एकत्र आलेले नेते आहेत त्यांची सत्ता होती। आणि ह्या
नगरपंचायत स्थापन झाल्यापासून इथं कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालेला आहे. पाणी योजना 21 कोटीची ही सुद्धा फेल झालेली. जी योजना रोज पाणी यायला पाहतं ती 5व्या दिवशी पाणी मिळत आहे. रस्त्यांची खूप दुरवस्था आहे. नागरिक अतिशय चिडलेला आहे. त्या वातावरणाचा आम्हाला निश्चित फायदा होणार आहे, कारण गावाला चांगला विकास हवा आहे. ज्या आपण बघतो धुळे जिल्ह्यात मी करत नाही बोलले, परंतु बाजूच्या तालुक्याला जो विकास झालेला आहे तो शिंदखेडा शहरात दिसत नाही, कुठेही दिसत नाही जिल्ह्यात. म्हणून शिंदखेडा शहराला महाविकास आघाडीचं नेतृत्व लोकांनी मान्य करत आहेत असा सूर आम्हाला दिसत आहे. धुळे तालुक्यातील फागणे गाव शिवारात वाहन अडवून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास मारहाण करीत त्याच्याकडून 2 लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी 5 जणांवर धुळे तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. धुळे तालुक्यातील फागणे गाव शिवारात वाहन अडवून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास मारहाण करीत त्याच्याकडून 2 लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी 5 जणांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मंगेश सुनील पाटील वय 34 राहणार धानवड तालुका जिल्हा जळगाव व हल्ली मुक्काम 57 मधुकर भाऊसाहेब नगर वलवाडी शिवार देवपूर धुळे याने तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बापू आयरे, सुनील निकम, पवन मराठे, गणेश मराठे व सफारी गाडीमध्ये बसलेला एक अनोळखी इसम यांनी फागणे गाव शिवारात हॉटेल एकताच्या अलीकडे फिर्यादीच्या गाडीवरील चालकास हुलकावणी द्यायचा बहाणा करीत उज्जत घातली. आम्ही पत्रकार असून दर महिन्याला आम्हाला हप्ता द्यावा लागेल अशी बतावणी केली. फिर्यादी जोरजोरात शिवीगाळ मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीसह त्याच्या इच्छेविरुद्ध सोबतने 2 लाख रुपये घेतले. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत. काल धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. FIR नंबर आहे 681/2025 आणि याच्यामध्ये BNS कलम 308(5), 140(2), 126(2), 351(2), 3, 352 आणि 3(5) अशा कलमांनी हा गुन्हा दाखल आहे. याच्यामध्ये एकूण 5 आरोपी समोर आलेले आहे आतापर्यंत. तर या गुन्ह्याचा तपास चालू आहे. एक ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला अडवून तुझ्या गाडीत दारूचा माल आहे आणि त्या नेहमी तुझी गाडी या मालाला चालते, तर आम्हाला त्यापोटी 15 लाख रुपये द्यावे लागतील, खंडणी म्हणून द्यावे लागतील. आणि त्या याच्यामध्ये त्यांच्याकडून जीवे मारण्याची भीती दाखवून त्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडून 2 लाख रुपये खंडणी अशी वसूल केली गेलेली आहे आणि यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर सरकारच्या दडपशाहीमुळे पोलिसांनी नोंद केलेला गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर सरकारच्या दडपशाहीतून पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र निर्माण सेनेचे तथा मनसेचे विद्यार्थी सभेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासह 70 महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारच्या दडपशाहीवरून नेरूळ पोलिसांनी हा खोटा गुन्हा दाखल केला आहे. नेरूळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधीश भव्य पुतळा गेल्या 4 महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत होता. तसेच काय तर सदर छत्रपती यांचा पुतळा घाणेरड्या कपड्याने झाकून ठेवला होता. तो अपमान आम्ही मावळे कधीही सहन करणार नाही. छत्रपती शिवराय यांचा अपमान केलेल्या लोकांवर गुन्हा दाखल करायचे सोडून काल मनसे नेते अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लोकदर्शनासाठी खुला केला. यावरून गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हा लोकशाही स्मारक आहे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे व इतर सहकाऱ्यांवर अन्यायकारक दाखल झालेला गुन्हा त्वरित रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे. गुन्हा रद्द न झाल्यास मनसे रस्त्यावर उतरेल असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष हर्षल परदेशी, जिल्हा सचिव अजित राजपूत, शहर सचिव अनिल सिरसाट, राज्य सचिव प्राची कुलकर्णी, संतोष मिस्त्री, गौरव गीते, उज्ज्वला दादाबाई, ऋषिकेश कानकाटे, दिनेश कोळी, मयूर सोनार, विजया गुरुबा आदी उपस्थित होते. नेते सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्यावर काल नेरूळ येथे गुन्हा दाखल झाला. त्यांच्यावर 70 लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे. कारण एवढंच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो या सरकारने म्हणजे बंदिस्त ठेवला होता ते त्यांनी उघडा केला लोकांना दाखवायला. एवढा मोठा अश्वारूढ पुतळा, लोकांनी त्याचं दर्शन घ्यावं यासाठी साहेबांनी चांगल्या हेतूने तो पुतळा फक्त उघडा केला. तेवढ्यावर या सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. म्हणजे तुम्ही इलेक्शन बघून, कारणं बघून
आम्हाला मतं मिळतात का बघून त्यासाठी तुम्ही अनावरण केव्हा करायचं हे ठरवता, असं काही नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काही मुहूर्त काढायची गरज नाही. तर साहेबांनी सांगितलं की तुम्ही सगळ्यांना दाखवा ना, इतका छान पुतळा, इतकं चांगलं आहे, तर सगळ्यांना दाखवा. पण साहेबांनी काल ओपन केलं, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर आम्ही धुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं अतिशय जाहीर निषेध करतो आहोत सरकारचा. त्यासाठी आम्ही कलेक्टरांना निवेदन दिलेलं आहे. शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या नामांकन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन करीत नगराध्यक्ष पदासाठी कलाताई सुखलाल माळी आणि नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीचे नामांकन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन करीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. शहरातील ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर, जनता नगर येथून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. माळीवाडा, सावित्रीबाई फुले चौक, भगवा चौक, कचेरी चौक, गांधी चौक या भागातून वाजत गाजत ही रॅली नगर पंचायत जवळ असलेल्या महात्मा फुले सामाजिक मंगल कार्यालयात दाखल झाली. तेथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कलाताई सुखलाल माळी यांच्यासह नगरसेवक पदांसाठी नामांकन पत्र दाखल करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कलाताई सुखलाल माळी, प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण, निरीक्षक माजी आमदार शरद पाटील, माजी आमदार रामकृष्ण पाटील, श्यामकांत सने, राकेश माळी, चंद्रसिंग गिरासे, मनीष माळी, उमाकांत देसले यांच्यासह उमेदवार, कार्यकर्ते तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून कलावतीताई माळी यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेला आहे. अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या इथल्या जनतेने आज ज्या पद्धतीनं फॉर्म भरण्यासाठी गर्दी केली होती, आमच्या उमेदवाराला ज्या आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते, आम्हाला विश्वास आहे की विजय आमचा निश्चित आहे. येणाऱ्या काळामध्ये आमची लढाई ही सिंदखेडामधले जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्या विरोधात असेल. आमचं स्वप्न आहे, जे आमचं आश्वासन आहे ते सिंदखेडा नगरी ही चांगली करण्यासाठीचा आमचा प्रयत्न या ठिकाणी असेल. आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अधिकृतरित्या या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि या ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी अर्ज भरत आहेत. येत्या 2 तारखेला निवडणुकीच्या नंतर 3 तारखेला मात्र विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आम्ही शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट संचलित सर्व शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच पालकांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदखेड्याचे माजी सरपंच जगन्नाथ चौधरी उपस्थित होते. शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट संचलित सर्व शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच पालकांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम MHSS हायस्कूलच्या प्रांगणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे निमंत्रक व आयोजक संस्थेचे सचिव आनंदा एकनाथ चौधरी यांच्या मातृश्री स्वर्गीय अनुसयाबाई एकनाथ चौधरी व धर्मपत्नी स्वर्गीय लीलाबाई एकनाथ चौधरी यांच्या स्मरणार्थ सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन, ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदखेड्याचे माजी सरपंच जगन्नाथ चिंदा चौधरी उपस्थित होते. प्रमुख अतिथी व मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रमही यावेळी संपन्न झाला. त्यानंतर इयत्ता 5वी ते 12वी मध्ये घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसोबत पारितोषिक, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. स्वतंत्रता सेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त MHSS कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सुंदर आदिवासी गीत सादर केले. या प्रसंगी विद्यालयासाठी 4 स्मार्ट बोर्डचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी सरपंच जगन्नाथ चौधरी, संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील देसले, रोटरी क्लब ऑफ शिंदखेडाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी तसेच शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष, सचिव व संचालकांसह MHSS हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य TN पाटील, ॲग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक KB आयरराव, मीराबाई गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक JP पाटील, आदर्श प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक किशोर पाटील, आनंद प्री प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका निलिमा देसले यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती MG पाटील, DB जगताप, PP राजपूत यांनी केले. प्रास्ताविक AB पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन सौ AT पाटील यांनी मानले. या संस्थेचे आदरणीय अध्यक्ष आबासाहेब स्वप्नीलजी रमेश देसले, आमच्या संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित पालक, शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या लाडक्या आणि लाडके विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या ह्या अतिशय गौरवशाली, आनंददायी
आणि मंगल प्रसंगी मी संस्थेच्या वतीने MHSS हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या या पवित्र प्रांगणावर सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत, त्याचबरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत म्हणजे ज्याला आपण HSC आणि SSC म्हणून ओळखतो, ह्या परीक्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तुंग यश मिळवलं आहे, घवघवीत यश मिळवलेलं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी, त्यांचा सत्कार करण्यासाठी आपण हा गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे. श्रोतेहो, शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्टचे सन्माननीय सचिव नानासाहेब श्री आनंदा एकनाथ चौधरी यांच्या मातोश्री स्वर्गीय अनुसयाबाई एकनाथ चौधरी आणि नानांच्या धर्मपत्नी कैलासवासी सौ लीलाबाई आनंद चौधरी यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे. 10वी आणि 12वीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं वळण असतं. या परीक्षेत मिळालेलं यश म्हणजे भविष्यातील मोठ्या यशाची नांदीच जणू असते. आणि म्हणूनच मित्रांनो, हा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामागील मुख्य उद्देश हाच आहे की ह्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मिळाव्यात. हा मुख्य उद्देश ह्या कार्यक्रमाचा आहे. आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील हा सत्कार झालेला पाहून निश्चितच प्रेरणा मिळते आणि ते देखील आपलं भावी आयुष्य चांगल्या रीतीने कसं घडेल ह्यासाठी प्रयत्नशील होतात. त्यांच्यासाठी हा सोहळा प्रेरणादायी ठरतो आणि म्हणूनच या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सोहळ्याचं औचित्य साधून मी माननीय अतिथींना आणि पालकांना सांगू इच्छितो की आमची संस्था विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, सकारात्मक वातावरण आणि सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी नेहमी कटिबद्ध असते. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव साहेब आणि सर्वच पदाधिकारी यासाठी नेहमी अलर्ट असतात. त्यांची सदैव देखरेख असते. त्याचबरोबर आमच्या संस्थेमध्ये कार्यरत असलेले सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक सर्वच शाळांचे यांचं देखील बारीक लक्ष सर्व गोष्टींवर असतं आणि म्हणूनच आमच्या संस्थेच्या सर्व शाखांची उत्तरोत्तर अधिकाधिक प्रगती ही होत आहे. धुळे शहरातील पारवा रोडवरील शेतकरी पुतळ्याजवळ रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या खड्ड्यात माल वाहतूक करणारा ट्रक फसवून मोठा अपघात होता टळला आहे. यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. धुळे शहरातील पाळोरा रोडवरील शेतकरी पुतळ्याजवळ रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या खड्ड्यात माल वाहतूक करणारा ट्रक फसवून मोठा अपघात होत टळला आहे. या रस्त्याबाबत शिवसेना उभाटा पक्षातर्फे 2 दिवसापूर्वी आंदोलनही करण्यात आले होते. बांधकाम विभाग आणि मनपाच्या वतीने रस्ता बनवण्याचे काम गेल्या 3 वर्षांपासून सुरू असून संत गतीने काम सुरू आहे. खराब रस्त्यासंदर्भात 2 दिवसांपूर्वी शिवसेना उभाटा पक्षातर्फे आंदोलन देखील करण्यात आले होते. यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला आहे. सदर अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकाऱ्यांना संपर्क साधत झालेला घटनाक्रम सांगितला. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख सागर निकम, ज्योती चौधरी, सोमेश कानकाटे, प्रेम कानकाटे, दीपक सोनटक्के यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पारवा रोड ते कृषी महाविद्यालयापर्यंत 12 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी मॉडेल रस्त्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माजी महापौरांनी आणि त्यावेळेच्या विद्यमान खासदारांनी मोठा गाजावाजा करत या ठिकाणी उद्घाटन या रस्त्याचं केलं. गेल्या 4 महिन्यापासून या रस्त्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. या रस्त्याचं गटारीचं काम असेल किंवा इतर काही डिवायडरचे काम असेल ते MGPकडे वर्ग केल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता RR पाटील साहेब यांनी आम्हाला सांगितलं. मध्यंतरी महानगरपालिकेने देखील या ठिकाणी ज्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलनं केली, महानगरपालिकेने देखील हे काम त्या ठिकाणी थांबवलं आणि MGPच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी तंबी दिलेली होती. आपण आज या ठिकाणी बघू शकता की हा ट्रक या ठिकाणी कशा प्रकारे फसलेला आहे. मुळातच या रस्त्याचं जे पिचिंगचं काम सुरू असताना जे या ठिकाणाहून चारी खोदली गेलेली होती त्या चारीमध्ये काळी माती टाकल्यामुळे हा ट्रक पूर्ण अर्ध्याच्या वरती त्या ठिकाणी फसलेला आहे. अशाच प्रकार या रस्त्यावरती वारंवार घडत आहेत. नागरिकांना प्रचंड हाल या ठिकाणी होत आहेत. दररोजचे हजारो वाहनं या रस्त्यावरनं जातात. उद्या मंगळवार आहे,
या ठिकाणी बाजार भरणारे शेतकऱ्यांचा माल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत असतो. अशा प्रकारे विकास कामं या धुळे शहरामध्ये सुरू असताना धुळे शहराचे विद्यमान आमदार यांनी या विकास कामांकडे प्रामुख्याने जातीने लक्ष देणं गरजेचं आहे. कारण विकास कामांवरती त्यांनी मंजूर करून आणलेला पैसा किंवा त्यांच्या पक्षाने मंजूर करून आणलेला पैसा हा वारंवार मंजूर होण्यासारखा नाही आहे. असं असताना हे विकास कामं जर चांगल्या क्वालिटीचे जर झाले तर त्या ठिकाणी निश्चितच धुळे शहराच्या नावलौकिकामध्ये भर पडणार आहे. अशा प्रकारे जर या रस्त्याची कामं या ठिकाणी MDP असेल, महानगरपालिका असेल किंवा बांधकाम विभाग असेल जर करत असेल तर हा रस्ता हा भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा झालेला आहे. हेच शिवसेनेने 4 दिवसापूर्वी या रस्त्यावरती जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये देखील आम्ही अशा प्रकारचा आरोप केलेला होता. आज या ट्रक चालकाला त्याचा माल घेऊन जात असताना या यातनांना सामोरं जावं लागलेलं आहे. आपण बघू शकता त्यांनी आता मशीन देखील क्रेन देखील मागवलेली आहे हा ट्रक बाहेर काढण्याकरता. वारंवार या घटना होत असून हे धुळे शहराला शोभणारी गोष्ट नाही आहे. तर सत्ताधारी पक्षाने आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये ज्यांना या धुळे शहराचं प्रतिनिधित्व करायचं आहे, ज्यांना नगरसेवक बनायचं आहे, त्या लोकांनी असे विषय प्रामुख्याने सोडवणे गरजेचे आहे असं या ठिकाणी आम्हाला वाटतं. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून अशा बोगस कामांच्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाकडे आमची मागणी देखील केली आहे. या कामावरती आम्ही जातीने लक्ष देऊन चांगलं काम कसं होईल याची आम्ही निश्चितच काळजी घेऊ. जितेंद्र गंगाधर भागवत, गाडी मालक, गाडी नंबर MH18 BH 3897. ही गाडी मार्केटमधून मालवरून नागपूरला जात होती. तर या ठिकाणी इतक्या निष्कृष्ट दर्जाचा रस्ता आहे की गाडी अक्षरशः एक साईड झुकून गेली. मोठा अपघात होता टळलेला आहे. तर या घटनेचे जबाबदार कोण? घटनेचे जबाबदार आता आम्ही कोणाला धरायचे? कामं व्यवस्थित व्हायला पाहिजे. जो रोड बनवला आहे डांबरी रोड आहे त्याच्यावर नालीचं काम चालू आहे. त्या नाली कोरलेली असताना तिथे कमीत कमी सिमेंट डांबर हे टाकायला पाहिजे होतं, पण त्यांनी फक्त माती टाकून त्यांनी काम दाखवलं आहे. तिथं हलके वाहनं चालवत होते, त्या हलक्या वाहनं जात होते, पण ही लोडिंग गाडी आहे. लोडिंग गाडीला आज अपघात होता वाचला आहे. याचं भरपाई आता कोण देणार आहे? हे आम्ही भरपाई मागण्यासाठी त्यांच्याकडे जाणार आहोत, नगरपालिका किंवा PWDकडे. पण असा मोठा अपघात व्हायला नको याच्या पुढे, हे त्यांनी काळजी घ्यावी. जर गाडी पलटी झाली असती, बाजूला मोटरसायकल कार वगैरे कुणी असतं आणि ते दाबले गेले असते, ते याची जबाबदारी कोण घेणार अपघाताची? पुन्हा एकदा जर ठळक घडामोडींवर. शिंदखेडा नगरपंचायतीसाठी महाविकास आघाडीतर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन करीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल. व्यावसायिकास मारहाण करीत त्याच्याकडून 2 लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी 5 जणांवर धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर सरकारच्या दडपशाहीमुळे पोलिसांनी नोंद केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी. शिंदखेडा नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन करीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल. शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट संचलित सर्व शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न. आणि पारोळा रोडवरील शेतकरी पुतळ्याजवळ रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या खड्ड्यात माल वाहतूक करणारा ट्रक फसला, मोठा अपघात टळला. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीवर संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.